पारदर्शक कारभार हा कुठलंही सरकार असलं आणि कुणाचंही असलं तरी पारदर्शक कारभारच झाला पाहिजे. आणि मला एकाच गोष्टीचं आहे की परवा दिवशी माननीय प्रधानमंत्री यांनी डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ह्याच्यावर खूप जोर दिला आणि त्याची सुरुवात मनमोहन सिंग साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा डीबीटीची पहिली सुरुवात झाली. आधार, डीबीटी, जीएसटी त्या काळातली सगळी बिलं केली होती जी मोदी सरकारने पुढे नेली. आणि मोदीजींनी परवा स्वतः जेव्हा ते बोलले पार्लमेंटमध्ये तेव्हा त्यांनी आवाहन केलं आणि त्याचं आम्ही स्वागत केलं की देशाच्या हितासाठी डीबीटी जर हा चांगला आहे तर आम्ही सगळे त्या डीबीटीच्या बाजूनीच आहोत. पण दुर्दैवाने बीडमध्ये असं झालं नाही. बीडमध्ये डीबीटी कॅन्सल करून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे शेतकऱ्याच्या खात्याला पैसे जायला पाहिजेत ते रिव्हर्स केले आणि सरकारकडे आले आणि अनेक अशा ठिकाणी पैसे खर्च झाले ज्या गोष्टी नाहीच आहे. आणि नंतर दुप्पट नाही तर तिप्पट किंमत म्हणजे एखादी युरियाची बाटली, मी आपल्या उदाहरणासाठी देते, तो डेटा आहे माझा सगळ्यांनी, मी पार्लमेंटमध्येही बोलले तर तो, आणि मला वाटतं तुम्ही पण सगळ्यांनी फॅक्ट चेक केलेला आहे त्याच्यामुळे वेगळं मला काही सांगायची गरज नाही तुम्हाला. पण इतका इन्फ्लेटेड प्राइस म्हणजे जे शेतकऱ्याला अकाउंटला पैसे पडणं गरजेचं होतं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याचं आव्हान आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलं, जे देशाच्या हिताचं आहे, शेतकऱ्याच्या हिताचे पैसे म्हणजे शेतकऱ्याला पण सोडलं नाही. शेतकऱ्याचा पीक विमामध्ये पैसे घेतले, त्याच्यानंतर युरिया मधले पैसे, ती गोणी आपण भरतो ना त्याच्यातले पैसे, म्हणजे ह्यांनी शेतकऱ्याला फसवणुकीची काम. दुर्दैवी आणि अस्वस्थ कसं हे सहन कसं करायचं. मग म्हणजे शेतकऱ्या कुणालाच फसू नये. सरकार आहे, सरकार आपली सेवा करण्यासाठी विकासासाठी हे सरकार आहे ना.